घड्याळवाल्या म्हणजे जिवलग कार्यकर्ता मित्रांनो, ईडीच्या धाकानं दादा तिकडे गेले आणि दादांचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुम्हालाही नाईलाजानं तिकडे जावं लागलं। आपण दूर झालो पण तुटलो नाही। विचारधारांच्या लढाईत एकेकाळी आपण एकत्र होतो, अजूनही आपण संपर्कात असतो। माझ्या वैयक्तिक संघर्षातही तुम्ही मला जीवापाड साथ दिलेली मी विसरलेलो नाही, हे तुम्हालाही माहिती आहे। दादांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनो, संतोष देशमुख ही तुमच्यासारखाच सर्वसामान्य घरातला पोरगा, आपल्या कर्तृत्ववान एक आदर्श सरपंच ठरला। तो अतिशय घृणास्पद पद्धतीनं मारला गेलाय राव। शरीराचा एक अवयवही नाही जिथे जखम नाही। काही अवयवांच्या चिंध्या झालेल्या आहेत, डोळे जाळलेले आहेत। पक्षभिक्ष बाजूला ठेवून या घटनेकडे बघा। त्याची बायको, मुलगी, भाऊ, लाडकी बहीण, आई, वडील यांच्या ठिकाणी स्वतःचं कुटुंब आहे असा विचार करा। माणूस या नात्यानं सगळं बघा। भावांनो, आपण भक्ताडांसारखी गिधाड नाही आहोत, हे रक्तच नीच वृत्तीचं आहे। आपण त्यांच्यासारखे दुसऱ्याच्या मरणामुळे आनंदाने नाचणारे भिकारचोट नाही आहोत। आपण नाईलाज म्हणून तिकडे गेलोय याचा अर्थ आपण आपली मानवतेची विचारधारा सोडून दिलेली नाही। तुम्ही त्या भक्ताडांच्या पक्षासोबत आहात पण तुमचं मन तिथं नाही, ही खंत खाजगी तुम्ही बोलून दाखवता। परवापर्यंत आपण एकत्र मिळून ही भक्त पिल्लावर ठोकलेली आहे। तुम्हाला आदरणीय असलेले दादाही स्वखुशीनं तिकडे नाहीत हे अख्खा महाराष्ट्र ओळखून आहे। दादाच काय तिकडे गेलेल्या एकाही नेत्याला मनातून त्यांची संगत नकोशीच आहे, पण सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत। असो, तुम्ही ज्या वेळेची वाट पाहताय ती योग्य वेळ लवकर येवो। पण मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण हे महाराष्ट्राच्या इतिहासातल्या भयानक गुन्ह्यांपैकी एक आहे। या बाबतीत आपण मूग गिळून गप्प बसणं म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी गद्दारी ठरेल, या मातीशी गद्दारी ठरेल, छत्रपती शिवरायांच्या विचारांशी गद्दारी ठरेल। हे तुम्ही मन मारून सहन केलं तर शिवशाहू फुले आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला राहणार नाही। मस्साजोग प्रकरणाबाबतीत तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून दादांवर दबाव आणायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं। या प्रकरणात दादांचीही प्रचंड बदनामी होते आहे हे लक्षात घ्या। आजवर दादांवर पक्ष फोडला, काकांना सोडले हे आरोप साधे होते असं म्हणायची वेळ आली आहे। सिंचन घोटाळ्याच्या आरोपात तर आरोप करणाऱ्यांनी त्या आरोपाची सुरळी करून स्वतःच्या तोंडात सारून घेतलेले आहे, पण आता दादांना आयुष्यभरासाठी एका माणसाची निर्गुण हत्या करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा अतिशय किळसवाना घाणेरडा डाग लागणं तुम्हाला तरी पटणार आहे का? बघा, विचार करा। काल सरपंचाच्या लाडक्या लेकीनं एक आवाहन केलंय, ते आपल्या घरातली मुलगी म्हणून बघा। बाकी कुणी मदतीला येऊ न येऊ आम्ही लढत राहणारच आहोत। छत्रपती शिवरायांशी आणि शंभूराजांशी कपट करणाऱ्या वृत्तीच्या वळचणीला जाण्याची वेळ वैऱ्यावरही येऊ नये। तुमच्यासारख्या दोस्तांवरती आली तरी दादांसाठी स्वत्वाचा त्याग केला, दादा तुमच्यासाठी एवढं तरी करतीलच। बघा, प्रयत्न करा, बस एवढंच। जय शिवराय, जय भीम, तुमचाच किरण माने।